आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेन प्रांताधिकारी यांना जी भात शेतीचं गेल्या 2 ते 3 दिवसापासून जे अतिवृष्टीमुळे जे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे, तर कोकणातील मुख्य स्रोत असलेलं तांदूळ हे पीक हे जगभरात भारतात सर्वत्र आयात व निर्यात केली जाते। अशा या तांदळाचा मुख्य स्रोत असलेलं कोकणातील रायगड जिल्ह्यातील भात शेती ही गेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड स्वरूपात पाण्याखाली गेल्यामुळे या बळीराजाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या अशा नुकसान भरपाई मिळवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेन प्रांताधिकारी यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या मार्फत त्यांनी सकारात्मक असं एक प्रतिसाद देऊन नक्कीच ह्याची जी पाहणी आणि त्याच्यावरती तातडीने संपूर्णपणे जी नुकसान भरपाई कशी देण्यात येईल त्याकरता त्यांनी कल दिलेला आहे आणि नक्कीच संपूर्ण शेतकऱ्यांना या कोकणातील रायगड जिल्ह्यातील आणि पेन तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या नुकसान भरपाईची नक्कीच लवकरात लवकर मिळेल ही नक्की मी आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।